पप्पा आम्ही काय आता परके आहोत का? मलाही तेच म्हणायचंय. अगदी बरोबर आहे तुझं. तुम्ही परके आहात का? अमृताला तिची अंगठी घाण ठेवून घरात किराणा भरावा लागतोय एवढे परके तर नाही आहेत ना तुम्ही. हे बघ मंजू, हे घर तुझंच आहे. हे बघ, स्वतःला इथं अजिबात आश्रित समजू नकोस. आणि जर कोणी तसं म्हणत असेल तर तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हे बघ, हे पैसे घे आणि आधी अमृताची अंगठी सोडवून आण. पप्पा हे बघा, प्रश्न आमच्या स्वाभिमानाचा आहे. आणि कितीही म्हणलं तरी स्वतःचं घर ते स्वतःचंच घर. दुसऱ्याच्या घरात राहताना थोडा स्वाभिमान जपून राहावंच लागतं. म्हणजे अगं, हे दुसऱ्याचं घर का समजतेस? हे तुझं सासर आहे, हे तुझं हक्काचं घर आहे. आणि इथं तू जरी समजा आता स्वतःला आश्रित समजत असलीस तरी पण अंगठी घाण ठेवून हे घर चालवणं कितपत योग्य आहे? ते काही नाही. हे बघ मंजू, तुला हे पैसे घ्यावेच लागतील. पप्पा प्लीज नको आहेत मला पैसे. पगार झाला की मी सोडून आणेन अंगठी. हे बघ मंजू, पप्पा म्हणतेस ना मला, मग आज तुला या पप्पाचं ऐकावंच लागेल. हे घे पैसे. पप्पा हो पेंटर, द्या इकडचे पैसे. तिनं का पण तिथं कशाला जबरदस्ती देताय? माया, हे सगळं तुझ्यामुळं करावं लागतंय मला. तू तशी वेळ आणलीयस माझ्यावर. ते पैसे दे. ते पैसे मंजूला परत दे. नाही देणार. माया, ते पैसे मंजूला परत दे. ओ पेंटर, आपल्या घरात काही पैशाचं झाड नाही लागलेलं. माझे आहेत ते पैसे. ओ पेंटर, त्या हिशोबाने या पैशावर पूर्ण अधिकार माझा आहे, हिजा नाही काय. माया तू. पप्पा नका ना भांडू. ऐकलं ना काय म्हणली ती? तिला ह्या घरात स्वाभिमानानं राहायचं तर राहू दे की. तुम्ही कशाला समस्या करत जाताय? त्यापेक्षा तुम्ही आपली तुमची रंगरंगोटी करत बसा. नग तवा नग तिथं आपलं उगाचच कैवार घ्यायला जायचं. आणि माया पॅलेस मध्ये काही पैशाचं झाड नाही लावलेलं. माया, माया ते पैसे पैसे दे. माया, माया पैसे. पप्पा नका ना ओरडू, राहू दे. हे बघा, मी लवकरात लवकर पैशाची व्यवस्था करेन. आणि नाहीच झाली तर पगार येईलच की माझा. तुम्ही प्लीज मम्मी साहेबांबरोबर वाद घालू नका. मी आणेन अमृताची अंगठी सोडून, खरंच. कसं टॅक पोस्टर केलेत बघ. पोस्टर? अखंड सातारा असे पोस्टर लावलेत. अरे माझा पोस्टर? हा, पल्मा, अरे अशी कशी अचानक आग लागली? पशा पशा पाणी घे लवकर. पशा, अरे पाणी घेऊन या लवकर. घे लवकर, चल घे लवकर. अरे आग लागली. अरे, किती लागली? ही नक्की मंजिरीचीच रूम आहे का?
मंजिरी इथं नाहीये. मी चुकीच्या रूम मध्ये तर नाही आलो ना?